नमस्कार मित्रांनो, क्वेश्चन स्टडी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल भाग 2 सुरू आहे. त्याच्यामध्ये आपण 25 प्रश्न बघणार आहोत आणि हे प्रश्न TCS पॅटर्न नुसार आहेत, त्यामुळे कोणत्याही परीक्षेला हे उपयुक्त आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मिस लिटल यांच्या राजीनाम्यानंतर संस्थानच्या शिक्षणाधिकारीपदी राजांनी कोणाची नेमणूक केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, श्रीमती रखमाबाई केळवकर. महाराजांनी संस्थानात मागासवर्गीयांसाठी नोकरी किती टक्के जागा राखीव ठेवण्याचा आदेश दिला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड 50%. तर महाराजांनी मागासवर्गीयांसाठी नोकरीत 50% जागा राखीव ठेवण्याचा आदेश दिला. मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणाची शताब्दी कोणाच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, श्रीमती मायावती. तर मागासवर्गीयांच्या आरक्षणाची शताब्दी श्रीमती मायावती यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणास राजांनी लंडन येथे कधी हजेरी लावली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, 26 जुलै 1902 रोजी. कोल्हापूर येथे शाहू मिलची स्थापना कधी केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सप्टेंबर 1906. तर शाहू मिलची स्थापना सप्टेंबर 1906 ला झाली. महाराष्ट्र शासनाने शाहू मिल कधी बंद केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, 2003 ला. कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाखा कधी स्थापन झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, 1911. संस्थानात किती टक्के विद्यार्थ्यांना नादरीची घोषणा केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, 15%. खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, 1952 ला. खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना 1952 ला झाली. बारामोत्तराची पहिली श्रावणी वेदांत पद्धतीने कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, मराठा पुरोहित. पाटील शाळाची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, 1952 ला. पाटील शाळाची स्थापना झाली. कोल्हापुरात सत्यशोधक समाज शाळा कधी सुरू करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1913. 1913 ला कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाळा सुरू झाली. बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, 1916 ला. तर 1916 ला बहुजन समाज राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी निपाणी येथे डेक्कन रयतीची स्थापना झाली. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचे आदेश कधी दिले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, 1916 ला. कोल्हापूर संस्थान प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचे आदेश देण्यात आले होते. सक्तीच्या शिक्षणाची पहिली शाळा संस्थानात कुठे सुरू झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चिपरीपेटा. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याबाबतचा वटहुकूम कधी काढण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, 25 जुलै 1917 ला.
पुनर्विवाह व विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात कधी संमत झाला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, जुलै 1917ला पुनर्विवाह व विधवास मान्यता देणारा कायदा संमत झाला. आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात कधी संमत झाला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक फेब्रुवारी 1918. तर कोल्हापूरच्या गॅजेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करून बुलेतेदारी पद्धती बंद केली. तर कधी केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, फेब्रुवारी 1998ला कोल्हापूर गॅजेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करून बुलेतेदारी बंद करण्यात आली. महारवतने कधी रद्द केली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, 25 जून 1918ला. तर संस्थानात तलाठी शाळांची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, 1918ला. संस्थानातील पारंपरिक कुळकर्णी वतने बंद करून त्या जागी पगारी तलाट्यांची नेमणूक कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, 15 जून 1918ला. तलाठी हे पद कायमस्वरूपी कधी केले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, 19 जुलै 1918ला. तर कोल्हापूर संस्थानातील कुळकर्णी वतने कायद्याने कधी रद्द केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, 25 जून 1918ला. कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा कधी स्थापन केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, 1918.